नाही नाही मध्ये नाही एंट्री नाही सध्या बाई. चला आते पहिला सोबत घ्या. अहो थांबा 2 मिनिट. भूक लागला असेल तिथला खाकीच्या नोट्यावर आहे. आमच्या आत्याबाईचा फोन सुरू आहे इकडं. या मला डेकोरेशन सांगायला आता. आम्ही 10 वाजता चालतो. 10 वाजता बुक करून गेलो. ते बोलले 11:30 पर्यंत असते म्हणजे ओपन. 11:30 वाजता आम्हाला फ्रीज नाही म्हणलं आमच्या इथं. साईडनं जाते का कोणी त्याच्याहून येतात ते तुमच्यासाठी. हॅलो गाईज, स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. आणि आजची तारीख आहे 11. उद्याची तारीख माझ्यासाठी स्पेशल आहे. आणि आजच्या तारखेचे 11 तारखेचे बघा वाजले आहेत रात्रीचे 11. म्हणजे एका तासामध्ये 11 तारीख संपते आणि 12 तारखेला सुरुवात होते. तर विशेष म्हणजे उद्या माझा बड्डे आहे आणि त्याची तयारी आय थिंक म्हणजे तेवढं मला परफेक्ट माहिती नाही, पण मला तरी वाटतं की रात्रीची त्यांनी तयारी केलेली आहे. आणि या टायमाला मी दररोज जॉबवरून घरी येतो 11 वाजता. 11 सव्वा 11 वाजतात. आणि तुम्ही म्हणाल की उन्हाळा चालू आहे हे कसं आहे. गाडीवर येताना थंडी वाजते म्हणून टोपी आणि जर्किंग गाडीवर येता जाता मी घालतच असतो. तर चला बघूया काय तयारी केली आहे ते. तर काही माझी धर्मपत्नी आणि भांजी अंकिता या दोघींनी प्लॅन केलेला आहे. बहुतेक मला तरी वाटतं त्यांनी डेकोरेट वगैरे केलेले गिफ्ट तर 2-3 दिवसापासूनच आणून ठेवलेले आहेत. बघू आता सरप्राईज असेल की नाही माहिती नाही, पण मला 100% माहिती आहे की आणि काहीतरी केलेलं आहे कमीत कमी डेकोरेट वगैरे तिने. तर मी काही नाही 1-2 चॉकलेटी आणलेल्या आहेत खिशामध्ये ठेवल्यात. तर चला काहीच ब्लॉग कंटिन्यू करा. आलो आहे फ्लोअरला. गाईज 100% काहीतरी आहे बघा. एवढं नाही वाजत होतं तरी. गाईज पूर्ण अंधार आहे. दार काढणार आहे गाईज बघा. यांनी दार लावून घेतले दोघींनी. काढा बघ. मी जाऊ हॉटेलला वापिस जाऊ हॉटेलला. ओ मी जोरात ढकलणार आहे दार आता. मग जाऊ का हॉटेलला. मग हॉटेलला जाऊ मी. गाईज बघा मी दिवसभर ड्युटी करून आलोय बघा. हे आतलं दार उघडत नाहीत. काय हे घे दर. ते कॅमेरा पाहिजे म्हणून मोबाईल. म्हणजे आणखी खूप काही राहिलंय. फक्त एवढं झालं आमचं डेकोरेशन. तुम्हाला नाही आहे काय आहे. पेन किती आणल्या पूर्ण आणल्या ना. कशाचं ते तसंच. तर काय या साईडला आम्हाला फुगे लावायचे, या साईडला लावायचे राहिले तर. आणि प्रिंट छान वाटेल ना. खूप मस्त वाटेल. थांबा 2 मिनिट. भूक लागला असेल तिथला खाकीच्या नोट्यावर आहे. आमच्या आत्याबाईचा फोन सुरू आहे इकडं. या मला डेकोरेशन सांगायला आता. ते एक तर कोणती तरी गोष्ट ऑनलाईनमध्ये वाईट येतच असते. ते नव्हतं त्याच्यामध्ये चालेल का कोणतं. हो ना. मग ते दोन्ही नाही, ते दोन्ही हे सगळेच. पण ते काय पण तिथे छान दिसू लागलो. फोटोवर छान दिसत होतं ते. आताच माहिती झालं. मी त्याला तिला काय लावला सगळे येते खाली ना सगळ्या सगळं येते ना. असं इथून बघ ना. मग हे बघून चित्र कुठे गेला घेतला डोक्यावरचा. तर गाईज आम्ही केक आणण्यासाठी चाललो आणि तुम्ही पण येणार आमच्यासोबत. नाही नाही मध्ये नाही एंट्री नाही सध्या बाई. चला आते पहिला सोबत घ्या. आते पहिला सोबत घ्या केक घ्यायला. केक आणायला चलो आम्ही. चला सांगा. हां तर गाईज आम्ही 10 वाजता गेलो तर बुक करून ठेवलं तिथं. काय हो चला वरून लागले का पुढे घालून आम्हाला पण येऊ द्या. केक आम्ही आणणार आहे.
किती वर्षापर्यंत असतो कोणी? 11:30. आम्ही बड्डे म्हटला आहो नका आहो. ती ना आम्ही 10 वाजता चालतो. 10 वाजता बुक करून गेलो. ते बोलले 11:30पर्यंत असते म्हणजे ओपन. 11:30 वाजता आम्हाला फ्रीज नाही म्हणलं आमच्या इथं. हे तोपर्यंत हे होते ना, खराब होते ना, ते म्हणजे 11:30ला 11:30 वाजता. तर गाईस खूप छान आहे ते पिस्ता फ्लेवरचं. दाखवला का तुम्ही आता सेलिब्रेशनच्या वेळेस? तर गाईस हे बघा आमचं डेकोरेशन. तर आम्हाला म्हणजे खूप करायचं होतं, पण ते कसं व्हायले ते बलून बसणं झालेत, कारण हे पेंट व्यवस्थित नाही त्यामुळं पूर्ण निसटायलेत खाली, आणि ते डबल स्टिक आहे ते पण बसणं झाले व्यवस्थित. तर त्यामुळं ते एक 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 पडत राहिले, ते आम्हाला लावत राहावं लागेल वर. जाऊ दे, राहू दे तसंच. ते पेंट त्याला चिटकून आला ना, ते नंतर बसणं झाले. नेहमी नाही आणि एवढं उशीर करतात ना येण्यासाठी, आणि आज लवकरच होऊन बसले. काहीच नाही, दररोजच्या टायमाला 11 वाजता जेवण करून का? तर काहीच आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर सेलिब्रेशन. त्यांनी मला बेडरूम मध्ये जाऊ देत नाही, तर दार लावून ठेवले. आलो इकडेच थांबलो, इथंच बसले. बिलकुल नाही. येऊ नाही तुम्ही नाही, तुम्ही कशाला येता? मिक्सिंग पण आहे. काय मिक्सिंग केलं जास्त मी, कारण ते पाव जास्त होते ना. 3 आहे आणि 2 आहेत. 2 चमच आणले मी. दीदी चम्मच आण. 1 चमच आणा होते रेड आपला. आणि बडून झाली वाटते. हां ती किड्याची नको, दुसरी आण. किडे नाही, तो सब्जा आहे. एक आण, 1 चम्मच. रबली चम्मच आण लाल. ते नवीन तुमच्या. हे काय तर गाईस, हे समोसा आहे, ब्रेड पॅटीस, गुलाबजामुन, सेलिब्रेशनच्या अगोदर पार्टी. हे आहे बैंगनाची भाजी, आणि याच्या खाली आहे राईस, आणि ती चपाती सकाळची शिळी. तर गाईस आमचं सेलिब्रेशनच्या अगोदर पार्टी केली. सगळे सेलिब्रेशन करतात नंतर पार्टी करतात ना. गाईस पूर्ण पैसे माझे खर्चलेत यांनी. हो म्हणजे तुझेच पैसे खर्च केले. हो. तर काही गाण्यामध्ये डेकोरेशन करायचं, तुम्ही इकडे बघा सुरू होतं. ड्रेस कशी होती? लय छान लागली. हो ना. बस सुरुवातीपासूनच केलं नाही. नाही केलं. बघा की घे की घे. आज काय म्हणत नाही, आज किती बी खाय, मी काय म्हणत नाही काय करू का? आज. हां कर, करा. सांग. नकाशावर नसलेली हिंगोली करीन. पार्टी टेस्ट छान झाले है ना. ते मिक्सिंग टाकून झाले आहे. अरे मी काय ना, ते काय झालं, दुसरं वेळपर्यंत मी एक मुरला होता, ते खाऊ लागले. मला एवढं कळालं ना ते मध्ये. आणि ती भाजी कशाला केली? भाता सांग काय भाजी. माझ्यासोबत चला ते एकदम मुरलं नाही होत ना. ते चला काय या जेवायला. आम्ही जेवतो, लय भूक लागली आता, 12 वाजले. ते बाहेर ना याचं पप्पा असते. मी कोणी दिसतात. तर या, हॅपी बर्थडे टू यू. या हळूहळू. वेलकम. या ना या. एवढं काय करायचं? या ना तुम्ही. साईड जाते का कोणी, त्याच्याहून येतात. ते तुमच्यासाठीच केलेलं आहे. गाईज एवढं डेकोरेशन लहान बाळाच्या बर्थडेला सुद्धा होणार नाही तेवढं केलंय. हां आता बघू व्हिडिओचे रिप्लाय काय येतं ते. अरे कोणी पण करते त्यामध्ये काय. हां हात अहो कोण ऑर्डर केले ते? मिनी दीदी त्यांची फोटोवर घेतला क्लोजअप. त्याच याच्यामध्ये काढा फोटो. शे फोडायचे ना. हां ते आहे ना पुन्हा. हां काय म्हणता? तर गाईज मी म्हणल्यानुसार 100% खरं झालेलं आहे. मला वाटलं तो त्याला 100% काहीतरी सरप्राईज असेल म्हणून. आणि हे बघायला डेकोरेशन, इकडून लाईटिंग वरती फुगे. आम्ही म्हणजे बरंच करणार होतो, पण ते माहिती आहे का, त्या पेंटमुळे बनून राहणं झालेत वर, ते खाली नाही आले. प्रेम आणि प्रेमच म्हणतात ना मराठीत. हो. आणि केक बी काय हे एक 3-4 दिवस त्याला गिफ्ट आणून ठेवले होते. हां तर गाईज अशा प्रकारे बर्थडे झालेला आहे.